नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. दीव येथे रस्त्याचे भूमिपूजन, शब्दपूर्ती सोहळा संपन्न. खासदार धैर्यशील पाटील यांनी स्वर्गीय भाई जयप्रकाश ठाकूर मार्ग दीव याचे काम पूर्ण करून देण्याचा शब्द दिला होता. तो शब्दपूर्ती सोहळा दीव येथील कालभैरव कुलदैवत मंदिर येथे पूर्ण केला. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा पाटील व विरोधी पक्षनेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रायगडचे महामंत्री वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम दीव सरपंचा मनीषा ठाकूर, रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्ष मिलिंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम पाटील, उपसभापती नितीन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, मुरलीधर भोईर, अंतोरा सरपंच अमित पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने दीव ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्वर्गीय भाई जयप्रकाश ठाकूर मार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रथम आलेल्या पाहुण्यांचे सुवासिनींच्या हस्ते औक्षण केले. तसेच शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा पाटील व वैकुंठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याचे भूमिपूजन करून कामाची सुरुवात केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा अध्यक्ष विवेक म्हात्रे, समीर ठाकूर यांनी मेहनत घेतली. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.